म्हणतोय? अगं मग तिला भानावर आणण्यासाठी म्हणून आधीचे कुठले विषय काढून विचारताय दशरथ? अगं आठवतंय का मी दशरथ तुझा पती, आपलं लग्न लागलं तेव्हा मग त्या रावणाने त्या दुष्टानं विघ्न आणलं होतं कौसल्ये, आठवतंय ना ग तुला? अहो रावण हा शब्द ऐकला आणि कौसल्या माता थोड्या भानावरती आल्या बरं, आणि त्वरेनं उठल्या आणि काय म्हणताय? कौसल्या माता म्हणताय, आरे धनुष्य मारीन रावणाच्या, आरे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देवी, आरे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देवी, अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा, अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा, मारुती पाचारा झडकाळी, मारुती पाचारा झडकाळी, आरे धनुष्य, आरे धनुष्य, आरे धनुष्य. अहो असं तिचं अवेश पाहिला दशरथांना खात्री पटली तो भगवंत तो परमात्मा येणार आलेला आहेच हिच्या उदरामध्ये. आणि मग ते ऐकलं सारं काही आणि सांगितलं वसिष्ठांना. वसिष्ठ म्हणाले अतिशय भाग्यवंत आहात तुम्ही दशरथ, आणि ही भाग्यवान कौसल्यामाई